मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या निधीची पूर्णपणे तरतूद केली आहे। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत। विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होतील असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। लाडक्या बहिणींनी त्यांची आठवण ठेवून येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या पाठीशी राहावं असं आवाहनही नामदार मुश्रीफ यांनी केलं। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कोल्हापूरमधील सन्मान सोहळ्यात ते बोलत होते। दरम्यान शासकीय अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे सकाळपासून आलेल्या महिलांना सायंकाळपर्यंत ताटकळत बसावं लागलं। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं ऑनलाईन भाषण सुरू असताना अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुरू झाली आहे। स्वातंत्र्यदिनी काही महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा झालेत। दरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज पुण्यात या योजनेचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला। तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम आयोजित केले होते। कोल्हापुरातील रामकृष्ण हॉल इथं आज सकाळपासूनच महिलांना बोलावलं होतं। सुरुवातीला हा कार्यक्रम सकाळी 9:30 वाजता होईल असं जाहीर करण्यात आलं होतं। त्यानंतर 11ची वेळ देण्यात आली, पण प्रत्यक्षात दुपारी 1 नंतर हा कार्यक्रम सुरू झाला। पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापुरातील कार्यक्रमाला उपस्थित होते। गोरगरिबांच्या संसाराला हातभार लागावा यासाठी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना आणल्याचं त्यांनी सांगितलं। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होतील असं नामदार मुश्रीफ म्हणाले। महिलांना थेट लाभ देणारी राज्यातील ही सर्वात मोठी आणि महत्त्वाकांक्षी योजना असल्याचं खासदार धैर्यशील माने यांनी नमूद केलं। धैर्यशील माने यांच्या भाषणाचा संपूर्ण फोकस मुख्यमंत्र्यांभोवती होता। त्यांनी वारंवार मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला, मात्र ही बाब पालकमंत्र्यांना अस्वस्थ करणारी ठरली। या योजनेसाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं सुद्धा योगदान असून त्यांचंही नाव घेतलं पाहिजे अशी सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली। या योजनेमुळे महिलांना घर खर्चाच्या किरकोळ पैशासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागणार नाही असं माजी आमदार अमल महाडिक यांनी नमूद केलं। तर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी योजनेची माहिती दिली। दरम्यान काही लाभार्थी महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अशोकराव माने, आप्पासाहेब धनवडे, अमरसिंह पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। दरम्यान पुण्यातील कार्यक्रमातील मुख्यमंत्र्यांचं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं भाषण कोल्हापुरात ऑनलाईन पद्धतीनं दाखवण्याचं नियोजन केलं होतं, पण कोल्हापुरातील कार्यक्रमासाठी बोलावलेल्या महिला सकाळी लवकर आल्या होत्या। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं ऑनलाईन भाषण सुरू होतं, पण कोल्हापुरातील अनेक महिला कार्यक्रम स्थळावरून निघून गेल्या। त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन भाषणावेळी कोल्हापूरच्या कार्यक्रमातील कितीतरी खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या।